नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. देवांचे आणि मनुष्यांचे शास्ता महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाने स्वाख्यात केलेला असा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय असा श्रावक संघ, प्रथमतः या तीनही रत्नांना पंचांग प्रणाम. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांची आम्हाला ओळख करून देणारे या भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या समग्र धम्मक्रांती शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या यूट्यूब आणि फेसबुकच्या लाईव्हला उपस्थित झालेले सर्व श्रद्धावान सर्वांप्रती मंगलकामना, मंगलमैत्री, सद्भावना. आजचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे. विषय म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध युवकांसाठी 5 मोठ्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत. तर या समस्या आपण थोडक्यात जाणून घेऊ. या समस्याचं निराकरण कसं करता येईल हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करू. बघा, आज आपण या आधुनिक जीवनामध्ये, या आधुनिक कल्चरमध्ये आपण वावरत आहेत आणि या कल्चरमध्ये वावरत असताना खूप काही मतभेद निर्माण होतात. ते पालकांमध्ये आणि युवकांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला दिसतात. कारण पालकांना असं वाटतं की आम्ही जे जीवन जगलो आहोत किंवा आम्हाला ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या अडचणी आमच्या मुलांना निर्माण होऊ नये, हा त्यांचा पाठीमागचा हा दृष्टिकोन असतो. परंतु ज्यावेळेस आपण पालकांची भूमिका बघतो तर ते एक लिमिटेड एका वर्गापर्यंतचा त्यांचा विचार असतो. म्हणजे ज्यावेळेस ते पालक कुमारवयीन होते त्यावेळी त्यांना स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती. त्यांची स्पर्धा कुठपर्यंत होती, एका तालुक्याच्या हायेस्टली तालुक्यापर्यंत. त्यांच्या नगरातील जी काही उच्च शिक्षित आहे त्या उच्च शिक्षितांच्या सोबत त्यांची ती स्पर्धा होती. कारण त्यावेळी आधुनिकता इतकी मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती, म्हणून संपूर्ण वर्ल्ड वाईड पूर्ण जगाशी त्यांचा संबंध हा थोडक्यात येत होता. पण आजच्या युवकांचं परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आजची जी युवक आहेत ते हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेले आहेत आणि हा मोबाईल त्यांना फक्त त्यांच्या नगरापर्यंत का त्यांच्या तालुक्यापर्यंत किंवा त्यांच्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित ठेवत नाही. हा मोबाईल त्यांना वर्ल्ड वाईड कनेक्ट करतो. हा मोबाईल त्यांच्या करिअर प्रति पूर्ण या जगाशी त्यांना जोडतो. मग त्यांना करिअरच्या संदर्भामध्ये खूप काही संधी त्या मोबाईलद्वारे त्यांना प्राप्त होतात. आजकाल AIचा फार मोठा जमाना सुरू आहे. या AIच्या जमान्यामध्ये मुलांनी ही जी AI निर्मिती आहे, कंटेंट निर्मिती आहे, AI इंजिनिअरिंग आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, ह्या सर्व गोष्टी, ही सर्व क्षेत्र आज उपलब्ध झालेली आहेत. बरीच लोक म्हणतात AI आता तयार झाले आणि AI आता या लेकरांचं भविष्य धोक्यात घालणार, आज AI यांची जागा घेणार. पण नक्कीच नाही. मला तरी वाटतं नक्कीच नाही. कारण जर AIला तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर हे या AI मार्फत निर्माण होणारे जे नवीन संधी आहेत, या संधी आजच्या लेकरांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचं एक सोर्स बनवू शकतात. जसं आता AI जरी सर्व काही क्रिएट करतोय, AI जरी सर्व काही बनवत असला तरी त्या AIला ट्रेन करण्यासाठी एक मानवी हस्तक्षेप असणं फार गरजेचं आहे. म्हणून तो ट्रेनर म्हणून ॲज एक प्रॉम्प्ट इंजिनियर, AI इंजिनियर, कंटेंट क्रिएटर म्हणून त्या लेकरांना फार मोठी आज संधी उपलब्ध होत आहेत. असो, बघा,
आपण याच्या मागची थोडीशी ओळख बघूत, संकटे बघूत आणि धम्मावरील जी अस्पष्टता आजच्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते ती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. युवकांचं जे मन आहे हे मन फार आज अस्थिर झालेलं आहे, कारण त्यांना दिशा खूप मोठ्या आहेत. मी कोणत्या दिशेला नेमकं मार्गक्रमण केलं पाहिजे, मला वैयक्तिकरित्या मी कोणता प्लॅटफॉर्म निवडला पाहिजे, मी माझ्या करिअर मला अनुसरून मी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे. हे क्षेत्र निवडत असताना त्यांच्यासमोर ऑप्शन आज खूप मोठे आहेत. हे ऑप्शन भरपूर मिळाल्यामुळं ते आज फार अस्थिर झालेले आहेत. पुन्हा एक योग्य निर्णय न घेऊ शकल्यामुळे ते दिशाहीन आहेत. त्यांना निर्णय देण्यासाठी कोणी नाही, एक नेतृत्व नाही. या कारणामुळे ते दिशाहीनसुद्धा आहेत. कारण त्यांना आपल्या मूळ ओळखीचं, त्यांना इतिहासाचं, संस्काराचं आणि धम्माच्या खऱ्या अर्थाचं जे स्पष्ट ज्ञान आहे, स्पष्ट ज्ञान आजच्या युवकांना झालेलं नाही. ज्या समाजानं धम्माच्या प्रकाशामध्ये राहून जी जागृती केली आहे, त्या समाजाच्या युवकाला आज स्वतःबद्दल गोंधळ का वाटतोय, हा प्रश्न फार महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न आपण अत्यंत शांतपणे, प्रामाणिकपणे आणि करुणेनं पाहणं फार गरजेचं आहे. हा प्रश्न हाताळणं, ह्या प्रश्नावर एक व्यवस्थित मार्गदर्शक तत्त्व तयार करणं हे सुद्धा आज ज्येष्ठांचं फार मोठं कर्तव्य आहे. म्हणून एक स्वतःची ओळख हरवलेला युवक म्हणून आपण थोड्या गटागटांमध्ये याची विभागणी करून या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आजचा बौद्ध युवक 2 टोकांमध्ये अडकलेला आहे. ही 2 टोकं नेमकी कोणती आहेत? तर एकीकडे तो आधुनिक जगातील जी स्पर्धा आहे, या स्पर्धेला, त्या शिक्षणाला, त्या करिअरला, त्या सोशल मीडियाला, त्या आणि त्याच्या इतर जी जीवनशैली आहे, या इतर जीवनशैलीला तो बघतो आहे. तो त्या सगळ्यांच्या प्रभावाखाली आहे. आणि दुसरीकडचा जो टोक आहे, हा दुसरीकडचा टोक तो त्याच्या परंपरेमध्ये अडकला आहे. त्या परंपरा जर बघायला गेली तर आता डिसेंबर आपला पूर्ण होत आला आहे आणि 1 जानेवारी म्हणजे आपल्या 500 शूरवीर महाराजांचा आता एक विजय दिवस या दिवशी येईल. तर तो त्या महाराजांचा इतिहास, आपल्या ह्या परंपरा, आपला संपूर्ण बौद्ध संस्कृतीचा जो इतिहास आहे, हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ, या चळवळीचा प्रभाव आणि या धम्माचा प्रभाव तो जाणवतोय. ही 2 टोकं त्याला आज फार एक व्यवस्थित निर्णय न घेण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पण ही 2 जी टोकं आहेत, ही 2 टोकं एकत्र येत नाहीत. ही 2 टोकं ही समतोल साधन, समतोलता म्हणजे एक प्रकारे असं म्हणायचं, ती 2 टोकं एक सोबत काम करू शकत नाही. परिणामी युवकाच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नसंग्रह निर्माण होत आहे. मी कोण आहे? माझा जीवनाचा हेतू काय आहे? धम्म माझ्याशी संबंधित कसा आहे? मी धम्माला कसं जाणलं पाहिजे? ही बरीचशी प्रश्न आजच्या युवकांना फार कोड्यामध्ये पाडत आहेत. तर ओळख मिळवायची तर प्रथम स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे. पण युवकांना स्वतःकडे पाहायला आज वेळ नाही. ते स्वतःला मोबाईलच्या स्क्रीनवर शोधत आहेत. स्वतःच्या अंतरंगामध्ये ते झाकायला तयार नाही. अत्तही अत्तनुनाथो कोई नाथो परोसिया, भगवान बुद्धाचं ही जी गाथा आहे, ही गाथा काय स्पष्ट करते आपल्याला, की आपण स्वतःचे शिल्पकार आहोत. मग आपण स्वतःचे शिल्पकार असून देखील आपण स्वतःला कसं घडवणार आहात? हे घडवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकणं गरजेचं आहे. स्वतःतला मी कोण आहे, या मी कोण या प्रश्नाचं उत्तर आज शोधणं फार गरजेचं आहे. परंतु आजचा जो युवक आहे, हा युवक मात्र मोबाईलच्या स्क्रीनवर मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेला आपल्याला दिसतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मनुष्य आपल्या विचारांनी उंचावतो आणि विचारांनीच तो खाली जात असतो.
युवकाचे विचार अस्पष्ट झाले की ओळखसुद्धा अस्पष्ट होते. म्हणून मनुष्याचे जे विचार आहे हे विचार फार महत्त्वपूर्ण ठरतात. आता आजचा जो युवक आहे हा युवक कसा म्हणजे इतिहासापासून दुरावला गेला आहे, तो तुटला गेलेला आहे. जवळजवळ आजचे 18 ते 30 या वयोगटातील जे अनेक युवक आहेत, या युवकांना समजत नाही आहे की ते एका महान परिवर्तनाच्या वारशाला जन्मलेत. एक महान परिवर्तनाचा जो वारसा आहे 56 नंतर जो हा वारसा सुरू झाला आहे, ह्या वारसाचा जो हक्क आहे हा हक्क ते सध्या जाणून घेत नाही आहेत. 1956च्या या क्रांतीचा अर्थ पूर्णपणे ऐकलाच नाही. त्यांनी फक्त एवढंच माहीत आहे, माझा धर्म बौद्ध आहे, पण का आहे हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर ते जाणून घेत नाही. तो धम्म कसा आहे या प्रश्नाचं उत्तर जो ते जाणून घेत नाही. तो धम्म हा धर्म किंवा धम्म जो तुम्ही व्यावहारिक शब्द वापरता त्यानुसार हा कशासाठी आहे, या 3 प्रश्नाची त्या युवकाला आज जाण राहिलेली नाही. मग तुम्ही विचाराल, हे माहिती असणं इतके महत्त्वाचे का आहे? हे 3 प्रश्न माहिती असणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तो आपल्या ओळखीचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे की जो व्यक्ती आपला इतिहास जाणत नाही, आपला इतिहास वाचत नाही, त्याचं भविष्य हे अंधारात असतं, त्याचं भविष्य हे शून्य असतं. म्हणून इतिहास जाणं फार महत्त्वाचं आहे. कितीही सुंदर इमारत असली पण त्या इमारतीचा जर पाया ठोस नसेल तर ती टिकणे मुश्किल आहे. तसंच बौद्ध युवकांचा आज होत चाललेला आहे. इतिहासाच्या त्यांचा जो विषय आहे हा आपल्या संस्कृतीचा विषय, हा परंपरेचा विषय, या विषयाबाबत त्यांना फार मोठं अज्ञान त्यांच्याकडे आहे आणि यामुळे ते सध्या फार कमी आत्मविश्वासामध्ये जगत आहेत. त्यांचा आत्मविश्वास आज फार कमी झालेला आपल्याला दिसून येतो. ज्यांना आपल्या चळवळीची, संघर्षाची, महान व्यक्तींची, धम्मपरिवर्तनाची जाणीव नाही, त्यांचे आयुष्य आज काय करायचं या एका प्रश्नाभोवती फिरतंय. कारण आपण कोण आहोत याचा पायाच त्यांच्याकडे नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आपण कसं बघायचं, कसं शोधायचं? तर धम्म म्हणजे फक्त धर्म समजण्याची जी चूक आपण केलेली, ती चूक आपल्याला दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. आज अनेक युवक धम्माकडे चुकीच्या नजरेनं पाहतात. त्यांना वाटतं धम्म म्हणजे फक्त कुठंतरी बुद्ध विहारामध्ये जाणं, पूजा करणं, वंदना करणं, स्तूपाभोवती ते प्रदक्षिणा घालणं किंवा कुठेतरी भगवान बुद्धांचा उदो करणं, बाबासाहेबांचा उदो करणं, ह्या लिमिटेड गोष्टी त्यांना माहीत आहेत. किंवा जे एक वैदिक संस्कृती आहे जी भूतपूर्व म्हणजे ज्या चालीरीती, रूढ परंपरा ज्याला म्हटलं जातं, या रूढ परंपरेला ते नवीन आकृती देत त्या रूढ परंपरा जशा तशा, परंतु धम्माच्या नावाखाली त्या जशा तशा सुरू करत आहेत. मग धम्म याच्यापेक्षा फार वेगळा आहे, याच्यापेक्षा फार खोल आहे. मग धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे जीवनशैली, धम्म म्हणजे नैतिकता, धम्म म्हणजे मानसिक शुद्धता आणि धम्म म्हणजे इतरांसाठी असलेली करुणा आणि स्वतःला बदलण्याची एक वैज्ञानिक पद्धत म्हणजे धम्म. जेव्हा युवक धम्माचा खरा घेतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये फार प्रकाश पडतो. कारण त्याला समजते की धम्म म्हणजे माझ्या आचरणाचा, माझ्या निर्णयांचा, माझ्या जीवनाचा आधार आहे. धम्म म्हणजे जीवन जगण्याची सर्वात उत्कृष्ट कला आहे. पण जेव्हा धम्म फक्त नावापुरता राहतो, व्यवहारामध्ये येत नाही, तेव्हा मात्र आमचा युवक दिशा हरवत असतो. म्हणून धम्म व्यवहारात येणं फार आवश्यक आहे. तर स्वतःची किंमत
ओळखता न येणं हा एक मोठा प्रश्न आजच्या युवकांसमोर आहे. तर अनेक युवकांना स्वतःवर विश्वास नसतो. त्यांना वाटते मी काही करू शकत नाही, माझ्याकडून काही होणार नाही, मी फक्त साधारण व्यक्ती आहे, साधारण माणूस आहे. तो त्याच्या परिस्थितीला त्याची प्रॉब्लेम समजत असतो. म्हणजे मग माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे स्किल नाही, माझ्याकडे काही म्हणजे एखादी पर्टिक्युलर ती गोष्ट नाही, मी हे करू शकत नाही. तो स्वतःला निगेटिव्ह करून टाकतो आणि जेणेकरून तो त्याचं जीवन हे सामान्य चक्रामध्ये गुंतल्या जातं. आता ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना का निर्माण होतात? महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ह्या भावना नेमक्या का निर्माण होतात? कारण त्यांना त्यांच्या मानवी मूल्यांची, मानवी स्वातंत्र्याची, मानवी क्षमतांची जाणीव दिली गेलेली नाही. बुद्धाने सांगितलं आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हीच तुमचे रक्षक आहात. मग बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बी एज्युकेटेड, बी ऑर्गनाइज अँड बी ॲगिटेटेड. म्हणजे ही 3 वाक्य जी आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही 3 वाक्य आहे युवकाच्या ओळखीची जी 3 पायरी आहेत. ही 3 वाक्य ही युवकांची एक ओळख निर्माण करण्यासाठी 3 पायरी तयार करते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली, या मिलिंद कॉलेजची स्थापना केल्याच्यानंतर मिलिंद कॉलेजच्या त्या याच्यावरच आपल्याला लोगोवर आपल्याला स्पष्टपणे लिहिलं दिसतं, शिका, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि पण प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी ही वाक्य आपण बघत असतो, शोधत असतो. तर ही जी 3 वाक्य बाबासाहेबांनी निवडण्यामागचं कारण काय होतं मग, आणि या कारणांना आपण कशा पद्धतीनं जाणलं पाहिजे? बघा की आजच्या युवकांना या तिघांचाही खोल अर्थ समजत नाही. शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नाही, संघटन म्हणजे एकी, आंदोलन म्हणजे स्वतःला जागवणं. युवक जेव्हा स्वतःची किंमत समजत नाही तेव्हा कोणत्याही बाहेरील परिस्थितीने त्याला सहज हादरवून टाकल्या जाते. कारण त्याला त्याची स्वतःची किंमत माहिती नाही, त्याचा कोणीही वापर करून घेत असतो. खास करून राजकारणी आपल्याला आता दिसतातच वापर करून घेताना युवकांचा. अजून महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे नकल करण्याची मानसिकता जी आजच्या युवकांमध्ये तयार झालेली आहे. नकल करण्याची मानसिकता म्हणजे आजचा युवक स्वतःचं जीवन स्वतःच्या मूल्यांवर उभं करत नाही, तो इतरांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याच्यासारखा झालो पाहिजे, मी त्याने जे केलं त्याला त्याच्यामध्ये अचिव्हमेंट आल्या, त्याच्यामध्ये त्याला सक्सेस मिळाली, मग मी सुद्धा ते जर केलं तर मला सुद्धा सक्सेस मिळेल. हा त्यांचा एक विचार त्यांचा क्रिएट झालेला आहे, तयार झालेला आहे. तर मग काय, तर इंस्टाग्रामवर रील व्हायरल झाली एखाद्या व्यक्तीची, मग त्याने काहीतरी वात्रट चाळे केलेली आहे किंवा वात्रट काहीतरी गोष्टी केलेल्या आहे, तर त्या गोष्टी तो बघतो आणि त्या गोष्टी बघितल्यावर त्याला वाटतं की नाही हे काय सोपं आहे, आपण सुद्धा असं वात्रटपणा केलं तर आपल्याला सुद्धा त्याचं बेनिफिट होतील, आपण सुद्धा व्हायरल होत, मग आपल्याला सुद्धा प्रसिद्धी मिळेल, हा त्यांना त्या ठिकाणी असं वाटत असतं. पुन्हा यूट्यूबचे जे इन्फ्लुएन्सर आहेत ते सर्व त्यांना आकर्षक ज्या बाबी दाखवतात, त्या आकर्षक बाबींना बघून त्यांना असं वाटतं की नाही बाबा आम्ही सुद्धा त्या करायला हवं. मग आता आजकालचं नवं फॅशन आलं आहे, लक्झरी लाईफस्टाईल आहे, ही लाईफस्टाईल बघून त्यांना स्वतःला विसरून जाऊन दुसऱ्यासारखं व्हायचा तो प्रयत्न करत असतो. पण बौद्ध युवक म्हणून त्याची ओळख अंतर्मुखतेतून निर्माण झाली असती तर तो स्वतःला बदलला असता. कारण बुद्धांचा मार्ग बाहेर नाही तर अंतःकरणामध्ये आहे. कारण तो स्वतः मी काय आहे, स्वतः मी कसा घडणार आहे, स्वतःला मी कसं घडवू हे त्याने बघणं फार गरजेचं आहे. जेव्हा युवक स्वतःला विसरतो तेव्हा त्याच्या मनात रिक्तता निर्माण होते आणि ही रिक्तता
हळूहळू बेचैनीमध्ये आणि मग चिडचिडीमध्ये आणि शेवटी नकारात्मक भावनांमध्ये पुढे डेव्हलप होते, बदलते. आता पुढचा पॉईंट आहे, कुटुंबातील धम्मसंस्कार कमी झाले आहेत. फार महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. आज कुटुंबातील धम्मसंस्कार फार क्वचित ठिकाणी बघायला मिळतात. ते एका धम्माप्रती, भगवान बुद्धांप्रती, बुद्धांच्या असं धम्माप्रती, सत्संगाप्रती हे फार कमी प्रमाणामध्ये प्रामाणिकपणा आज आढळून येतो. मग पूर्वी म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतर पश्चात जी सम्राट अशोक, सम्राट कनिष्कापर्यंतचा जो काळ झाला, या काळामध्ये त्रिपिटकाचं वाचन केल्या जायचं, त्या धम्माच्या चर्चा घडून यायच्या, बुद्ध वंदना वगैरे असतील, साधना असेल, मेडिटेशन असेल, या गोष्टीला फार प्रभाव होता. आणि आजचा जर आपण विचार केला 1956 नंतर मध्यंतराच्या या कालावधीमध्ये फार विहारांमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा वाचल्या जायचा. त्या वर्षाच्या हा कालावधीमध्ये तो धम्मग्रंथ वाचला जायचा. बरेचसे युवा, बऱ्याचशा महिला, मुली, बालकं त्या रात्रीच्या प्रवचनासाठी, त्या धम्म ऐकण्यासाठी, तो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ऐकण्यासाठी खूप उपस्थित आहे. पण आज ती संख्या सुद्धा कमी होत चाललेली दिसते. युवक आज त्या ग्रंथांना ऐकण्यासाठी आज तो पुढं येत नाही. आणि ज्या ठिकाणी ती ग्रंथ सुरू आहेत त्या विहारांमध्ये एक नवीन आज मुद्दा सुरू झाला आहे की एक राजकारण आज होत आहे. म्हणून या गोष्टी कुठेतरी थांबणं फार गरजेच्या आहेत. तर आजच्या घरामध्ये काय आहे, पूर्वी घरामध्ये काय होतं आणि आजच्या घरामध्ये काय आहे? तर आजच्या घरामध्ये काय, सासू सुनेच्या भांडणाचे सिरियल्स आज बघितल्या जातात. मुलगा तो त्याचा मोबाईल घेऊन बसला आहे, वडील त्याचा मोबाईल घेऊन बसलेले आहेत, आई ती तिची सिरियल पाहणं चालू आहे, बहीण ती काहीतरी वेगळंच करते आहे. यांचा जो समन्वय आहे, हा समन्वय आज तुटलेला आहे. यांचा संवाद आज फार क्वचित झालेलं आहे. ते राहत आहे शरीराने, ते एका घरामध्ये, एका छतामध्ये आहे, एका छताखाली आहे, परंतु त्यांचा जो संवाद आहे, हा संवाद मात्र आज तुटलेला आपल्याला बघायला मिळतो. याचं एकच मोठं कारण म्हणजे TV, मोबाईल आणि सोशल मीडिया. ह्या सोशल मीडियामुळे तरुण पिढी धम्मापासून दूर जात आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सोशल मीडिया म्हणजे घातकच ठरेल. आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्याकडे सोशल मीडियाद्वारेच येतो आहे. हे सोशल मीडियाचे यूजसुद्धा आपल्याला ते लक्षात आले पाहिजे की ते कसे असावेत. फक्त नुसते स्क्रोलिंग पुरते असावेत, वात्रट काहीतरी गोष्टी बघायच्यात का, त्यातूनसुद्धा धम्म जाणून घ्यायचं आहे, त्यातूनसुद्धा मॅनिफेस्टेशन जाणून घ्यायचं आपल्याला, त्यातूनसुद्धा स्वतःला डेव्हलप करण्याची टेक्निक जी आहे, ही टेक्निक जाणून घ्यायची आहे. हे या गोष्टीसाठी यूज करणं फार गरजेचं आज आहे. मग पुढे, धम्मसंस्कार नसल्यामुळं युवकाला कोणतीही नैतिक दिशा मिळत नाही. नीतिमत्ता काय आहे, करुणा काय आहे, संयम कसा असावा, संयम कसा डेव्हलप करावा, प्रज्ञा म्हणजे काय, ही सर्व मूल्य आज एक नथिंग म्हणजे काही शून्य स्वरूपामध्ये आज युवक जाणतो आहे. कारण त्याला या गोष्टी जाणण्यामध्ये इंटरेस्टसुद्धा वाटत नाही. भगवान बुद्धांचं पंचशील हे 5 प्रिन्सिप्स कशासाठी भगवान बुद्धांनी दिलेले आहे, 5 शीलाचं कारण काय आहे, प्रत्येक शीलाचं एक महत्त्व काय आहे, पानाती पातापासून ते सुरामेरयपर्यंतचं हे जे शील आहेत, ह्या 5 शीलांना कशा पद्धतीने मी माझ्या जीवनामध्ये अवलंबित करू आणि ते जे शील आहेत ते शील माझ्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणतील, हे आजच्या युवकांना जाणून घेणं फार गरजेचं आहे. पुढचा परिणाम जो आहे तो ओळख हरवलेली आणि भविष्य अस्पष्ट झालेलं.
या सर्व कारणामुळे बौद्ध युवक जो आहे हा जीवनात खालील समस्यांना झटतो आहे. पहिली समस्या भविष्याबाबत त्याची असलेली भीती, की भविष्यामध्ये मी काय करावं, काय असावं आणि भविष्यामध्ये मी कोणती माझी निर्णय क्षमता कशी असावी याची फार मोठी भीती. ही जी निर्णय क्षमता आहे ही निर्णय क्षमता मग ती वर्तमानातली आहे आणि भविष्यातली आहे. या निर्णय क्षमतेचा जो अभाव आहे हा अभाव प्रत्येक युवकामध्ये आज बघायला मिळतोय. पुन्हा एक स्थैर्याचा अभाव आहे, संयम त्यांच्यामध्ये आज फार कमी आहे. मी पटकन आज ग्रो झालो पाहिजे, मी पटकन आज प्रसिद्धी मिळवली पाहिजे, मी आजच्या आज श्रीमंत झालो पाहिजे, हा जो त्यांची मेंटॅलिटी आहे ही मेंटॅलिटी. पुढे चुकीच्या मित्रांचा प्रभाव, हा चुकीच्या मित्रांचा प्रभावसुद्धा त्यांना घातक ठरत आहे. असेवनाचे बालानं पंडितानांचे सेवना पूजाच पूजनीयानं गीतं मंगलमुत्तमं. महामंगलसूत्रातलं हे जे कडवं आहे, हे जे सुत्त आहे, या सुत्ताला सुद्धा जाणणं फार महत्त्वाचं आहे. असेवनाचे बालानं म्हणजे काय, की मूर्खांची संगत करू नका आणि पंडितांचं सेवना म्हणजे एका विद्वान व्यक्तीची संगत करणं फार गरजेचं आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जाणणं फार गरजेच्या आहे. तर पुढचं चुकीच्या सवयी, खूप चुकीच्या सवयी, मग व्यसनाधीनता, त्याच्यानंतर खूप काही वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. पुढचं ध्येय नसणे, ध्येयशून्य, निर्णय क्षमता नसल्या कारणाने त्यांना ध्येय, एक प्रॉपर ध्येय नाही की मी माझ्या जीवनामध्ये काय अचीव केलं पाहिजे हे त्यांच्याकडे नाही. आणि ध्येय नसल्या कारणाने ते दिशाहीन पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. मग माझ्या अमक्या नातेवाईकांनी ह्या अशा नोकरीला लागला तर मग मी तिकडे सुद्धा प्रयत्न करेल. तो व्यवसायामध्ये लागला मी तिकडे सुद्धा प्रयत्न करेन. हा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये व्हायरल झाला, तिथून पैसा आणि त्याला इन्कम तयार झाली, मग मी तिकडे सुद्धा प्रयत्न करेल. इंस्टाग्रामवर हा रील टाकून फेमस झाला, एक चांगली पब्लिसिटी मिळाली, हा मग मी तिकडे सुद्धा प्रयत्न करेन. ही जी दिशाहीनता आहे ही दिशाहीनता ध्येय नसल्या कारणाने आहे. करिअरबाबत असो काम त्याच्या स्वतःच्या कोणत्याही निर्णयाबाबत असो. म्हणून युवकांकडे आज फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे, क्षमता आहे, बुद्धिमत्तासुद्धा आहे. फक्त एक गोष्ट नाही ती म्हणजे दिशा. म्हणून ही दिशा देणं फार गरजेचं आहे. म्हणून धम्म म्हणजे दिशा आणि धम्म म्हणजे प्रकाश आणि धम्म म्हणजेच मार्ग. युवकाला हा प्रकाश मिळाला नाही तर त्याची महान शक्ती ही आज वाया जाईल, व्यर्थ वाया जाईल. आता याच्यावर उपाय काय? तो उपाय म्हणजे असा की ओळख पुन्हा निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे धम्म मार्ग. ओळख कशा पद्धतीने पुन्हा निर्माण करता येईल. तर युवकांची ओळख, संकट हे दूर करायचे असेल तर खालील 5 गोष्टी मी ह्या पॉईंट्स काढलेल्या आहेत, त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट करून सांगत आहे. तर खालील 5 गोष्टी फार आवश्यक आहेत. पहिली, इतिहासाचं जागृतीकरण करणं फार गरजेचं आहे. आपल्या चळवळीचा, आपल्या संघर्षाचा, आपल्या महापुरुषांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीचा अभ्यास युवकांना सोप्या भाषेत कसा करता येईल किंवा सोप्या भाषेमध्ये कसा समजून सांगता येईल हे प्रत्येक वैचारिक कार्यकर्ता, विचारवंत जो आहे या विचारवंताचं, कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. म्हणून चळवळीचा इतिहास स्पष्ट आणि सोपा पद्धतीनं कसा सांगता येईल याची प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्त्यांना करणं गरजेचे आहे. दुसरं की धम्माचा खराखुरा अर्थ शिकवणे. धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे? धम्म म्हणजे केवळ धर्म नाही, तो जीवनाचा
जीवन जगण्याचा एक मार्ग, जीवनाची एक जीवन सुचिरता साधण्यासाठीची जी पद्धत आहे, ही पद्धत याची साधी आणि व्यावहारिक समज कशा पद्धतीनं आपल्याला त्या युवकांना देता येईल हे त्या ठिकाणी समजावून सांगणे याची सुद्धा प्रॅक्टिस आज जो कोणी धम्मकार्य करत आहे, जो कोणी वैचारिक मार्गदर्शन करत आहे, या प्रत्येकानं करणं फार गरजेचं आहे. पुढचं ध्येय निश्चितीकरण म्हणजे ध्येय ठरवणे. तर ओळख तेव्हा तयार होते जेव्हा आपण आपले ध्येय ओळखतो. प्रत्येक युवकानं शिक्षण, करिअर, सामाजिक कार्य, वैयक्तिक विकास यांचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवले पाहिजे. म्हणून एक ध्येय निश्चिती फार महत्त्वाची आहे. पुढील भाग म्हणजे समुदायाच्या सकारात्मक आदर्शांची ओळख काय आहे. युवकांनी महान बौद्ध व्यक्तींच्या जीवनातून काय प्रेरणा घ्यावी, सम्राट अशोकांच्या जीवनातून काय प्रेरणा घ्यावी, जी राजे झालेले आहेत या राजांच्या जीवनातून काय आपण एक आदर्श घ्यावा. बाबासाहेबांच्या जीवनातील असेल किंवा इतर जे महापुरुष आहेत, या महापुरुषांच्या जीवनातून कोणता आदर्श आपण घेतला पाहिजे, हा आदर्श घेऊन आपण एक ध्येय निश्चित करणं फार गरजेचं आहे. 5वं आणि महत्त्वपूर्ण म्हणजे ध्यान आणि नैतिकता. ध्यानामुळे मन शांत होतं, स्थिर होतं आणि आपली खरी ओळख आपल्याला स्पष्ट दिसून येते. आणि नैतिकता म्हणजेच शील. तर हे शील युवकाच्या आत्मविश्वासाचा पाया आहे. पुन्हा एकदा म्हणतो, शील हा विद्यार्थ्याच्या, युवकाच्या आत्मविश्वासाचा पाया आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही किती बुद्धिमान आहात, तुम्ही किती बुद्धिमान आहात हे बुद्धिमान असणं गरजेचं नाही, तुम्ही शीलवान किती आहात हे महत्त्वाचं आहे. म्हणून शील सांभाळा, शील जपा, हे फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून एक आपण पुढे निष्कर्ष असा निघतो की ओळख संकट म्हणजे बौद्ध युवकाची सर्वात मोठी शत्रू आहे. ओळख हरवली की दिशा हरवते आणि दिशा हरवली की जीवन वाया जातं. पण धम्माचा जो प्रकाश आहे तो अजूनही आहे. आपण फक्त त्याच्याकडे वळणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे आपण आपला मार्ग नेणं फार गरजेचं आहे. म्हणून धम्माला आत्मसात करा, इतिहास जाणून घ्या, ध्येय निश्चित करा, ध्यान करा आणि स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करा. पुढील भागामध्ये आपण शिक्षण व करिअर आणि या शिक्षण करिअराच्या या मैदानामध्ये जो आपण नियोजनाचा अभाव आहे, जो ध्येय निश्चित करणं आज फार युवकांना अवघड जातं, हा जो नियोजनाचा अभाव आहे, हा नियोजनाचा अभाव आपण पुढील भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करूत. आजच्यासाठी इथेच थांबतो आणि सर्वांप्रती मंगल मैत्री, मंगल कामना, सद्भावना अर्पित करतो. सध्या थायलंड या देशामध्ये मी त्रिपिटकाचा अभ्यास करण्यासाठी, पाली भाषेचा अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे. माझ्या महाराष्ट्रातून या कोर्ससाठी नंबर लागलेला आहे. तर सर्वांप्रती मंगलकामना, मंगल मैत्री, सद्भावना अर्पित करतो. आकाशकाच भूमठ्ठा देवानागा महिंदिका पुण्यंतनान्मोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्ध शासनं. आकाशकाच भूमठ्ठा देवानागा महिंदिका पुण्यंतनान्मोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं. आकाशकाच भूमठ्ठा देवानागा महिंदिका पुण्यंतनान्मोदित्वा चिरं रक्षन्तु संघं परन्ति. साधु साधु साधु. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं. सुखी निरोगी दुःखा.